नमस्कार, मी सुवर्णा. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपलं स्वागत. भारताचा शेजारी देश असलेल्या श्रीलंकेत यादवी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होतीये. लोक रस्त्यावर उतरलेत. श्रीलंका आर्थिक संकटात का सापडलं? श्रीलंकेत महागाईचा आगडोम का उसळलाय? श्रीलंकेतील परिस्थितीचा भारतावर कोणता परिणाम होणार आहे? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत श्रीलंका कंगाल या खास शोमध्ये. जगाचं लक्ष रशिया युक्रेन युद्धाकडे लागलं असलं तरी श्रीलंका एक वेगळंच श्रीलंकेत युद्ध पेटलंय. श्रीलंकेची अर्थव्यवस्था दिवाळखोरीच्या मार्गावर आहे. महागाईमुळे श्रीलंकेत हाहाकार उडालाय. सरकार विरोधात जनता रस्त्यावर उतरली आहे. श्रीलंकेतील अस्थिरतेमुळे भारताची चिंताही वाढली आहे. पाहुयात सविस्तर रिपोर्ट. किचन मधली साखर संपली. वाहनातलं पेट्रोल संपलं. श्रीलंकेत महागाईचा विस्फोट. आंदोलनं, हिंसाचार आणि जाळपोळ. भारताचा शेजारी असलेल्या श्रीलंकेत सध्या ही परिस्थिती निर्माण झाली आहे. जनता रस्त्यावर उतरली असून जीवनावश्यक वस्तूंवर आता पोलीस आणि लष्कराचा पहारा आहे. नुकतेच श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांच्या घराबाहेर हिंसक आंदोलन करण्यात आलं. श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये घटनेच्या दिवशी 5,000हून अधिक लोक रस्त्यावर उतरले. त्यांनी राष्ट्रपती गोटबाया राजपक्षेंच्या घरासमोर आंदोलन केलं. राजपक्षे यांचं सरकार श्रीलंकेतील जनतेच्या टार्गेटवर आलंय. राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. सरकार विरोधात जनतेत असंतोष पसरलाय. आंदोलकांनी राष्ट्रपतींच्या कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला. शेकडो आंदोलकांनी राष्ट्रपती भवनाला घेराव घातला. पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार संघर्ष उडाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. अश्रुधूर आणि वॉटर कॅननचा मारा करण्यात आला, पण त्यामुळे आंदोलन आणखी चिघळलं. संतापलेल्या आंदोलकांनी पोलिसांच्या वाहनांना आगी लावायला सुरुवात केली. श्रीलंकेवर आर्थिक संकट कोसळलंय. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्यात. लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालाय. ताटातून भाकरी गायब झाली आहे. जनतेवर भूकबळीचं सावट गडद झालंय. महागाईनं सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलंय. रोजच्या जीवनात लागणाऱ्या वस्तू खरेदी करणं लोकांच्या क्षमतेबाहेर गेलंय. $2.25 कोटी लोकसंख्या असलेला हा देश आर्थिक संकटातून जातोय. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. तसंच विविध वस्तूंच्या टंचाईमुळे जनता त्रस्त झाली आहे. श्रीलंकेत 1 कप चहासाठी तब्बल ₹100 मोजावे लागतायत. साखर ₹290 किलो झाली आहे. तर 1 किलो तांदळासाठी ₹500 मोजावे लागतायत. ब्रेडच्या एका पाकिटाची किंमत ₹150 गेली आहे. दूध पावडरच्या डब्याची किंमत ₹1,975. घरगुती गॅस सिलेंडरची किंमत ₹4,119. पेट्रोल ₹254 प्रति लिटर, तर डिझेल ₹176 लिटरवर गेले. श्रीलंकेत पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. श्रीलंकेत वीज वाचवण्यासाठी रात्री रस्त्यावरचे दिवे बंद ठेवण्याची वेळ आली आहे. मोठ्या प्रमाणात लोडशेडिंग केलं जात आहे. दिवसातून 12 तास लोडशेडिंग करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. वीज कंपन्यांकडे जनरेटर चालवण्यासाठी डिझेल उपलब्ध नाहीये. त्यामुळे वीज वाचवण्यासाठी अधिकाऱ्यांनी रस्त्यावरचे दिवे बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. गुरुवारी तर संपूर्ण श्रीलंकेतील वीज बंद ठेवण्यात आली होती. සොසේජස්සයෙන් පොඩ්ඩක් මේ නරක් වෙනවා. මේ කරන්ට් එක නැත්තම් පැය 13ක් කපනවා කියන්නේ එහෙම මේ වෙලාවට තමයි අපිට
බිස්නස් එකක් කරගන්නේ පැය 3ක් කපනවා කියන අපිට මේ එහෙම කරගන්න බෑ මේ මොකද අපේ ඩීප් ෆ්‍රීසර් එකේ අයිස් එක තියෙන්නේ පැය 20 ගාණක් විතර තමයි. ඒක ඇතුළට තමයි මේ අපි කරුණ මේකක් වගේ තමයි. මොකද මේ ව්‍යාපාරයක් කරහිමේ කරගන්න විදියක් ඇත්තෙම නැහැ නේ. මොකද ස්කේල් එක වැඩ ගන්න නැහැ. බඩුවක් කිරා ගන්න විදියක් නැහැ. එතකොට බීම මේ බේවන යෝගට් විකුණන විදියක් නැහැ. අයිස්ක්‍රීම් විකුණන විදියක් නැහැ. මේ මස් ජාති විකුණන විදියක් නැහැ. හරි අමාරු කාලයක් ඉතින්. මොකද මේකත් වගේම එළියට ගිහිල්ලා ජීවත් වෙන්න අමාරු. වෙන බඩු මිල श्रीलंकेत परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. डॉक्टरांना मोबाईल टॉवरच्या उजेडात ऑपरेशन करण्याची वेळ आली आहे. या परिस्थितीमुळे नागरिकांनी राष्ट्रपती राजपक्षेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांमध्ये काही सोशल मीडियावर सक्रिय असलेले कार्यकर्ते सहभागी असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आलाय. त्या आंदोलनाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले असून राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षेंविरोधात आंदोलकांकडून घोषणाबाजी केली जात असल्याचं पाहायला मिळतंय. श्रीलंकेच्या राजकारणात राजपक्षे घराणं हे सर्वात वजनदार घराणं मानलं जात आहे. गोटाबाया राजपक्षे यांच्याकडे राष्ट्रपती पदाची जबाबदारी आहे. त्यांचे मोठे बंधू महिंदा राजपक्षे हे पंतप्रधान आहेत. त्यांनी यापूर्वी श्रीलंकेचं राष्ट्रपती पद भूषवलंय. राजपक्षे यांचे सर्वात मोठे बंधू चमल हे कृषी मंत्री आहेत, तर पुतणे नमल हे क्रीडा मंत्री आहेत. गोटाबायांचे लहान बंधू बासिल यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी आहे. महागाई नियंत्रित करण्यात बासिल अपयशी ठरल्याचा आरोप होतोय. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत तिप्पट वाढ झाल्यानं सर्वसामान्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. आर्थिक संकटामुळे लोकांना उदरनिर्वाह करणं अवघड झालंय. महागाईनं सगळे रेकॉर्ड मोडले. सरकारनं परदेशातून इतकं कर्ज घेतलंय की आता ते फेडणं कठीण झालंय. आर्थिक दिवाळखोरीमुळे श्रीलंकेवर कर्जाचा बोजा वाढत चाललाय. या आकडेवारीवरून तुम्हाला याची कल्पना येईल. श्रीलंका सरकारच्या आकडेवारीनुसार महागाईचा दर 19% पलीकडे गेलाय. आशिया खंडातील कोणत्याही देशाच्या तुलनेत श्रीलंकेत सर्वाधिक महागाई आहे. मार्च महिन्यात श्रीलंकेच्या रुपयाचं मूल्य 46% घसरलं. त्याच महिन्यात एका डॉलरची किंमत 201 रुपयांवर गेली. आता ती 295 रुपयांवर पोहोचली आहे. श्रीलंकेच्या इतिहासातील सर्वात मोठं आर्थिक संकट असल्याचं मानलं जात आहे. त्यामुळे श्रीलंकेतील सर्व उद्योग ठप्प झालेत. ඇත්තටම පාලනය කරන මිනිස්සුන්ගේ ප්‍රශ්නයක් තමයි මෙතන තියෙන්නේ. වෙලා වෙන්න තියෙන ඔක්කොම වෙලා තියෙන්නේ. श्रीलंकेची अर्थव्यवस्था चीनच्या कर्जात बुडाली आहे. गेल्या 2 वर्षात कोरोनामुळे श्रीलंकेची तिजोरी रिकामी झाली. परदेशी चलनाचा साठा संपत आलाय. त्यामुळे परदेशी कर्ज फेडणं कठीण बनलंय. यावर्षी श्रीलंका दिवाळखोर होईल असा अर्थतज्ञांचा अंदाज आहे. एकीकडे जनता जीवनावश्यक वस्तूंच्या टंचाईचा सामना करतेय, तर दुसरीकडे श्रीलंकेत वस्तूंची टंचाई नसल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला. जनतेचं आंदोलन हे सरकार विरोधातील कटकारस्थान असल्याचा आरोप सरकारकडून करण्यात येतोय. श्रीलंकेत सरकार विरोधी आंदोलनामागे कट्टरतावाद्यांचा हात असल्याची माहिती समोर आली आहे. हा एका कारस्थानाचा भाग असून जनतेला भडकवण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे शहरात आंदोलन आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. दंगलखोरांची ओळख पटली आहे. दंगलीमागे कट्टरतावाद्यांचा हात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून देश अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जातोय असा दावा राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी केलाय. भारतानं प्रत्येक वेळी श्रीलंकेची मदत केली. गेल्या महिन्यात भारतानं श्रीलंकेला $1 अब्ज कर्ज देण्याची घोषणा केली. तर रशिया युक्रेन युद्धामुळे श्रीलंकेच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. इंधनाचे दर गगनाला भिडलेत. त्यामुळे प्रवास महागलाय. पर्यटनातून होणाऱ्या कमाईवर त्याचा परिणाम झालाय. त्यामुळे
दिवाळखोरीच्या गर्तेत सापडलेल्या अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्याचं आव्हान श्रीलंका सरकारसमोर आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एका बाजूला श्रीलंका कंगाल का होतीये, काय त्यामागची कारणं आहेत, या सगळ्याविषयी आपण जाणून घेतलंय. तिकडे चीन वेगवेगळे मनसुबे पूर्ण करण्याच्या तयारीत आहे, डाव आखण्याच्या तयारीत आहे. या सगळ्याविषयी पण जाणून घेऊया एका छोट्या ब्रेक नंतर. कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. रशिया युक्रेन युद्ध थांबण्याचं काही नाव घेत नाहीये. इकडे चीननं अण्वस्त्र सज्जतेकरता पावलं उचलायला सुरुवात केली आहे. चीननं धावत्या ट्रेनमधून क्षेपणास्त्र डागण्याची यशस्वी चाचणी केली. त्यामुळे अण्वस्त्र हल्ला करण्याची चीनची क्षमता आणखी वाढली आहे. बुलेट ट्रेनमधून क्षेपणास्त्र डागलं जाणार, त्यानंतर एक भीषण स्फोट आणि सगळं काही बेचिराग. अणुबॉम्बचा असा वापर यापूर्वी ना कधी झाला होता, ना तसा करण्याचा कुणी विचारही केला असेल. पण चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी हा घातक प्लॅन तयार केलेला आहे. जगातील सर्वाधिक अण्वस्त्रांची निर्मिती करण्याचा चीनचा प्लॅन आहे. जगाला त्याची खबर लागू नये याची खबरदारी शी जिनपिंग यांनी घेतलेली होती, पण आता ते गुपित उघड झालेलं आहे. बुलेट ट्रेनमधून एक क्षेपणास्त्र बाहेर पडेल आणि त्यानंतर एका क्षणात टार्गेट नष्ट होईल. चीनची बुलेट ट्रेन आणि अणुबॉम्बचं हे सिक्रेट आता जगासमोर आलेलं आहे. हाय स्पीड ट्रेनमधून अण्वस्त्र हल्ला करण्याची क्षमता प्राप्त करण्यात चीननं यश मिळवलेलं आहे. शी जिनपिंग यांनी बीजिंगमधून आपल्या लष्कर प्रमुखाला तसा संदेश पाठवलाय. चीनची बुलेट ट्रेन धावत असतानाच शत्रूवर अण्वस्त्र हल्ला करणं शक्य होणार आहे. आकाशातून झेपावणाऱ्या लढाऊ विमानातून, खोल समुद्रातल्या पाणबुडीतून, जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राद्वारे अणुबॉम्बचा हल्ला करण्याची क्षमता चीनकडे आहे. आता चीनकडून मोठ्या प्रमाणात अण्वस्त्रांची निर्मिती केली जात आहे. एका रिपोर्टनुसार चीन हायस्पीड ट्रेनच्या माध्यमातून आंतरखंडीय क्षेपणास्त्र तैनात करणार आहे. ही ट्रेन चीनच्या विविध प्रदेशांमध्ये फिरणार असून ती शत्रूला ट्रॅक करणं शक्य होणार नाही, तिला नष्ट करणं अशक्य होणार आहे. चीनची ही ट्रेन ताशी 350 किलोमीटर वेगानं धावते. या ट्रेनला एकूण 16 डबे असून प्रत्येक डब्याचं वजन 16,000 किलो इतकं आहे. चीनमध्ये 37,000 किलोमीटर लांबीचं हाय स्पीड रेल्वे रुळांचं जाळं आहे. युद्धाच्या काळात अण्वस्त्र कुठं दडवून ठेवली आहेत याची शत्रूला कानोकान खबर लागू नये यासाठी चीननं हा प्लॅन तयार केलाय. रेल्वेतून अण्वस्त्रांचा हल्ला करण्याचं तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या संस्थेचे प्रमुख यीन जिहॉक यांच्या म्हणण्यानुसार आधुनिक क्षेपणास्त्र बोगीमध्ये तैनात केलं जातं, पण जेव्हा ते सोडलं जातं तेव्हा मोठ्या प्रमाणात थ्रस्ट निर्माण होतो. त्यामुळे ट्रेनवर 4 पट भार पडतो. या कामासाठी केवळ मॉडिफाईड ट्रेनच टिकाव धरू शकते. पण फायरिंग दरम्यान ट्रॅक आणि आजूबाजूच्या परिसरात प्रचंड दबाव निर्माण होतो. त्यामुळे भोवतालच्या इन्फ्रास्ट्रक्चरला नुकसान होण्याची शक्यता असते. एका ICBM क्षेपणास्त्रात प्रचंड शक्ती असते. हे क्षेपणास्त्र टार्गेटवर धडकल्यानंतर ते 8 मीटर जमिनीत गाडलं जातं, असं मत यीन जिहॉक यांनी व्यक्त केलंय. चीननं नुकत्याच केलेल्या चाचणीत या सगळ्या अडचणींवर मात केलेली आहे. हायस्पीड ट्रेनमधून क्षेपणास्त्र डागण्यात चीन सक्षम झालेला आहे. चीनचा रेल्वे मोबाईल व्हर्जन प्लॅन
काही नवा नाही. गेल्या अनेक वर्षांपासून चीनकडून याची तयारी केली जाते. चीनकडून केवळ अण्वस्त्रांचीच निर्मिती केली जाते असं नाही, तर अण्वस्त्रांच्या सुरक्षेचाही प्लॅन तयार करण्यात आलेला आहे. चीनने डिसेंबर 2016 मध्ये DF-41 ICBM क्षेपणास्त्राच्या रेल्वे मोबाईल प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली होती. चीनने विकसित केलेलं DF-41 क्षेपणास्त्र 21 पेक्षा 22 मीटर लांब आहे. हे क्षेपणास्त्र सोडताना त्याचं वजन 80,000 किलो इतकं असतं. यामध्ये इंजिनमध्ये 3 स्टेज प्रणालीचा वापर करण्यात आलाय. या क्षेपणास्त्रात 12,000 ते 15,000 किलोमीटर पर्यंतची मारा करण्याची क्षमता आहे. या क्षेपणास्त्रावर 10 MIRV बसवण्यात आल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे हवाई संरक्षण प्रणाली भेदण्याची क्षमता या क्षेपणास्त्रात आहे. एकतर रडारला मात देणारं हे चीनी क्षेपणास्त्र, त्यावर अणुबॉम्ब बसवून धावत्या रेल्वेतून ते क्षेपणास्त्र डागल्यास ते अधिक घातक ठरण्याची शक्यता असते. तसंच रेल्वेतून हे क्षेपणास्त्र डागल्यास ते हायपरसॉनिक मिसाईल मध्ये रूपांतरित करता येतं. चीनच्या लष्करात ही प्रणाली तैनात केल्यास या क्षेपणास्त्राला ट्रॅक करणं शक्य होणार नाही. पण जल, थल आणि आकाश अशा तीनही बाजू भक्कम करण्याचा चीननं प्रयत्न केलेला असला तरीही अमेरिका आणि रशियाच्या तुलनेत चीनकडे असलेल्या अण्वस्त्रांची संख्या कमी आहे. चीनकडे 250 ते 300 अण्वस्त्र असण्याची शक्यता वर्तवली जाते. 2030 पर्यंत 1000 अण्वस्त्र निर्मितीचा चीनचा प्लॅन आहे. चीनने 2020 मध्ये 250 क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली होती. जगातील आजवरच्या क्षेपणास्त्र चाचण्यांपेक्षा ही संख्या अधिक आहे. चीन 200 रडार्सच्या माध्यमातून अंतराळातून टेहळणी देखील करत आहे. जागतिक महासत्ता होण्याचा चीनचा प्रयत्न आहे. शी जिनपिंग सत्तेत आल्यापासून त्यांनी यासाठी मोहीम सुरू केली आहे. चीनने रेल्वे मोबाईल अण्वस्त्र तंत्रज्ञान विकसित केलेलं असलं तरी ही प्रणाली काही नवीन नाही. चीन आघाडी घेण्याच्या प्रयत्नात जरी असला तरी रशियानं यापूर्वी हे तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे. च्या दशकात रशियानं सर्वात आधी याची यशस्वी चाचणी घेतली होती. रशियानं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र ट्रेनच्या बोगीत तैनात केलेलं होतं. रशियानं RT-23 क्षेपणास्त्र खास त्या पद्धतीनं तयार केलेलं होतं. या क्षेपणास्त्राची लांबी 2 ते 4 मीटर असून 6,800 किलोमीटर अंतरावरचं टार्गेट नष्ट करण्यास ते सक्षम आहे. या क्षेपणास्त्रावर 550 किलोटन न्यूक्लिअर वॉरहेड बसवून ते डागणं सहज शक्य होतं. ज्या देशाकडे आधुनिक क्षेपणास्त्र तो देश अण्वस्त्र हल्ल्यासाठी अधिक सक्षम मानला जातो. पण अणुबॉम्बचा मारा करण्यापेक्षा ते शत्रूपासून सुरक्षित ठेवण्याचं मोठं आव्हान असतं आणि सध्या चीनकडून त्यासाठीच प्रयत्न केले जात आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. श्रीलंका आणि चीन संदर्भातल्या या स्पेशल रिपोर्ट नंतर या बुलेटिनमध्ये या कार्यक्रमामध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.